कारण प्रवचन जेव्हा संपते वगैरे, तीन प्रकारची माणसं आहेत जगात. त्यात जगतात तीन प्रकारानं, राहतात तीन प्रकारानं. श्रोत्यांचे प्रकार तीन, वक्त्याचे प्रकार तीन, जन्माला येणाराचे प्रकार तीन आणि मरणाराचे प्रकार तीन, गती तीन. आणि सगळं सगळ्याला आवडेल हा नियम नाही. तर काय असते, कार्यक्रमाची जेव्हा आपण योजना किंवा आखणी करतो ते करणारे तीन प्रकारचे असतात, वक्ते तीन प्रकारचे असतात. तो मेळ घालता आला तर बरं राहते, मेळ न घालता आला तर गडबड होऊन जाते. लक्षात आलं काय? समजा गाथा पारायण आहे, गाथा पारायणाचं अर्ध अंग आहे ज्ञानेश्वरी पारायण. आता आळंदीच्या वारीहून ते हे आणले, गाथे आणले. त्यात कसं आहे, ग्रंथ एक आहे, निम्म्य ग्रंथात गाथा आहे तुकोबारायचा, निम्म्य ग्रंथात ज्ञानेश्वरी आहे. तुम्ही आणलं, बरेच लोकांनी आणले आहेत आळंदीवर. ही म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, दोन्ही पारायणं तुम्ही एका ग्रंथावरून करू शकता. तसं पारायणाचं असं आहे, हा विषय पारायणाचा सूक्ष्म विषय आहे. कारण फार स्पीडची गाडी असते, ते तुमच्या डोक्यात शिरायला पाहिजे. पारायणाची सवय पारायणाला. पण समजा ज्ञानेश्वरी सांगायची असती आणि सकाळी पारायण असतं तर काही ना काही मी त्या पद्धतीनं बोलू शकलो असतो. तर हे असं आहे की लेखाचं साधन जरा एकदम वेगळ्या प्रकारचं झालं. आणि माझ्याजवळ आता काल संध्याकाळी आज सकाळी जे लोक आले, मी थोडं द्विधा मनस्थितीत सापडलो. कारण 65 आणि अमृतानुभव याच्या पाठात हे प्रवचन नाही आहे, ते पाठ आहेत. ज्ञानेश्वरी प्रवचन आहे, पण अमृतानुभव 65चे प्रवचनं नसतात, पाठ आहेत. आणि पाठात इकडे तिकडे नाही जात आहेत. काय दृष्टांत, गंमत, कीर्तनात जसं काल्या पाटील भाऊन अर्ध कीर्तन केलं की नाही, तसं गंमतचं गंमत नाही सांगता येत, त्याच्यात हालता नाही आहेत. कीर्तन म्हणजे गंमत नाही, गंमत म्हणजे कीर्तन नाही. लक्षात आलं काय? आता मग हे देशमुख मला म्हणत की महाराज ते लेखाचं कालचं प्रवचन थोडं बरं झालं. कालचं प्रवचन बरं याच्याकरता झालं की त्यात थोडंसं लिंबाचं लोणचं ठेवावं लागलं. एकदम 10-12 लाडू पचत नाहीत, लिंबाचं लोणचं ठेवलं म्हणून कालचं बरं झालं. परवाचं फक्त लाडू होते म्हणून जड गेलं. म्हणून मी तुम्हाला विचारतो श्रोत्याला, तर माझं वक्त्याचं कसं आहे, मी हॉटेलच्या बॉयसारखा आहे. त्याला तुम्ही म्हणाल 1 प्लेट आलू बोंडा आण, तो आलू बोंडा आणतो. 1 प्लेट जिलबी आण, जिलबी आणतो. कारण वक्ता तो वक्ता नाही, श्रोतेन मी. तुम्हाला आवडेल ते आम्हाला तुम्हाला वाढणं भाग आहे. म्हणून मी काय बोलावं आणि कसं बोलावं हे आता महाराजही बसले आहेत, तुम्हाला विचारतो बोला. कारण मी महाभारत सांगितलं आहे ते कॅरेक्टर तुम्ही कंटाळले नाही. भागवत मागच्या वर्षी होतं, त्याला कंटाळण्याचा विषयच नाही. पण कठीणात कठीण 65 सांगितली त्याही वेळा कंटाळले नाही. पण 2 दिवसापासून तुमचा रंग बरोबर नाही, 15-16 वर्षाची आहे, गोरी आहे, गुण आहे, स्वयंपाक येते, आणि तरी तुम्हाला विचारलं का कुंकवाचा करंडा आराव का, तर पाहू पुढे म्हणजे का. जर सगळं पटलं तर आणा कुंकवाचा करंडा, असं असायला पाहिजे की नाही. किंवा बाबाजी ठीक है कि नहीं, गौतम महाराज तो ये बोल रहे कि बाद में बोलेंगे, तो बाद में बोलेंगे तो इसका मतलब है कि 50% निगेटिव्ह आहे, 50% पॉझिटिव्ह आहे. हे गडबड आहे. आणि मला काही महाभारत सांगायला स्वामीच्या कृपेने या साधू संतांच्या महाभारत ग्रंथ लागत नाही व्यासपीठावर. तुम्ही म्हणाल तुम्हाला मनोरंजन नाही म्हणत मी, पण मन लागावं. गुरुजीच्या भाषेतही बोलतो, अमृतानुभवाच्या भाषेतही बोलतो. बायको ती बायको, काळी कुट्ट असो की गोरी असो, तिचा उपयोग दोनच, स्वयंपाक करता येतो की नाही, लेकरं होतात की नाही, संपलं. आणि ज्याला वाटत असेल गोरीच पाहिजे, त्याला लाईट विजवल्यावर काळी गोरी काय काय ते बरोबर आहे.
माझं म्हणणं तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे मी तुम्हाला काय वाढू, कारण मी एवढ्या माणसात बोललो काय, कधी 4 सप्त्यात तुम्ही मागं उलटून पहा. ते 200 माणसात बोलण्याचा अनुभव आहे. माझं काही बिघडत नाही. मी शून्यासमोर बोललो तरी चालते, मला 10,000 माणसात तरी चालते. पण आपण ते का तर इतके माणसं 500 गाठे आणून ठेवले, 150च लागून राहिले, न जाणं आणखी आणा लागतील, हा अंदाज ह्यातलेच शिल्लक राहतात. म्हणजे काही ना काही गडबड आहे कुठे ना कुठे. पाहुणे येणार होते एस टी चुकली की यायला लेखानं चुकवली एस टी चुकत नसते, रेल्वे चुकत नसते, आपण चुकवतो. तशी गाडी चुकली की यायनं चुकवली, हा विचार आहे. तर मी आता असं करतो, मला माहीत आहे तुम्ही काही उत्तर देणार नाही. 1 तास मला तुम्ही द्यायचा, 1.25 तास जास्तीत जास्त. त्या 1.25 तासात किती कठीण जावं मी तुम्हाला अमृत अनुभव सांगतो, बरं. आणि समयाला उचित पण ज्या ज्ञान आहेच असा रामायणातला किंवा विशेष रूपानं महाभारतातला एखादा प्रसंग सांगतो, चालेल काय? कारण तुम्हाला रजोगुणाची सवय झाली. जेव्हापासून हॉटेल निघाल्या तेव्हापासून माणसांना रजोगुणाची सवय झाली. पूर्वी तारखेवर प्रवासात जात लोक फुटाणे घेऊन जात, मुरमुरे लाया हे वापरत. पुढे सुधारणा झाली, पुढे चिवडा निर्माण झाला, स्वादात बिघाड झाला, मग आलूगुंडे निर्माण झाले. आता स्वाद इतका बिघडला आहे की त्या मुरमुऱ्यांची चिवड्याकडे काही कुणी पाहत नाही. तरी स्वादला गेलो महाराजाचं मग त्यांना विचारतो, अमृत अनुभव तर सांगण्याचा आहे. कारण ते आता काय म्हातारा नवरा भेटू की म्हातारी बायको भेटू, संसार तर पार पडणे आहे. आपण वारकरी पतिव्रत आहो देवाच्या, आपल्याला बदमाशीन बेमानी चालणार नाही. पण त्याला जोडून मग दुसरं सांगू काय काही हे तुम्हाला विचारतो. कारण 1.25 तास मी जर आता माझ्यासमोरी चौथी उभी आहे, एकचे नवे एक सरे दोघा दोन्ही पण पुरे काही देणू सातारे स्वरूपजी, 3 वयाचा संदर्भ ठेवून पुढचा संदर्भ ठेवण्याच्यावर बोलणं. मी तर गुरुजीची कृपा आहे, माझं तर सेवा आहे, तुमच्या किती कामी पडेल. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विचारतो, निर्भय मनानं आणि स्वच्छ मनानं सांगा. तुम्ही सांगाल ते सांगतो. अमृतानुभवाला सांगण्याचं आहे, 1.25 तास ही सांगणे, अर्धा तास ही सांगणे. आता ते आले भागात ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तिला डायव्हर देता येत नाही आणि ते सोपं सांगता येत नाही. मला सोपं सांगा, अमृत तुम्ही सांगून दाखवा मला. अमृतानुभव कसं सोपं सांगता आम्ही ऐकू. अमृतानुभव सोपा तुम्ही सांगून दाखवा ना, 15 मिनटं मी ऐकतो. मी 22 चातुर्मास गुरुजीचे ऐकले. किती? 22. महाराष्ट्रात कोणी वारकरी गुरुजीचा शिष्य 22 चातुर्मास त्यांचे ऐकणारा नाही आहे. अमृत महाराजला माहीत होतं, 2-3 माणसालाच माहीत आहे. आता 22 चातुर्मासाचं ते सगळं डोक्यात राहील ना कुठं जाईल. म्हणून मला असं वाटतंय, तुम्ही येस म्हणाल तरी मला असं वागावं लागेल, नाही म्हणाल तरी असं वागावं लागेल, कारण सगळ्यांचं मत पाहावं लागेल ना. आता हे जे संत लोक आहेत, तुम्ही बसलेले फर्स्ट रँक कीर्तनकार महाराज लोक, तुम्ही 1.5 तास अमृत अनुभव पचवू शकता. पण हे बाकीचे तुमच्या 5 माणसाकरता बोलू की 500 माणसाकरता बोलू, हाही प्रश्न आहे की नाही. पंगत म्हणजे सगळे आले त्याच्यात. म्हणून तुमची जर परवानगी असेल, इफ यू आर काइंडली परमिटेड मी, मग थोडंसं असं मिक्स करतो, चालेल? कारण त्याचं समजा महाभारत आहे, महाभारतात विराट पर्व आहे, वनपर्व आहे. हे पर्व कसे आहेत? वनपर्व म्हणजे स्पेशल पांडवावर भगवंताची झालेली कृपा म्हणजे वनपर्व. आणि विराट पर्व म्हणजे गर्भातल्या लेकराला किती यातना होत असतील तेवढ्या यातना पांडव आणि द्रौपदी सहित वर्षभर सोसल्या, त्याला विराट पर्व म्हणतात. अज्ञातवास. आणि त्यात प्रसंग असे आहेत की सज्जनावर येणेच आहेत. ते सज्जनावर जे वाईट प्रसंग आणतात ते दुर्जन, पण हे वाईट प्रसंग आणणाऱ्या दुर्जनाचा शेवट काय होतो म्हणजे विराट पर्व. पतिव्रतेच्या वाटेला जाणारा छळ करणारा कीचक त्याचं काय हे विराट पर्व सांगेल. सज्जनाचा अवेर करण्यानं काय होतं, पण नेहमी चांगल्यात वाईट दडलेलं असते आणि वाईटाच्या पोटात चांगलं असतं. आपण आंबा खातो, रस खाल्ला आता त्याचं काम नाही, आठवडी फेकून देतात.
ती कुठेतरी एखाद्या मातीत पडते. 4-6 महिन्यानं मातीचा आणि जलाचा संयोग झाला, आंबा निर्माण होतो. 3-4 वर्ष झाले की त्याच आंब्याच्या खाली तुम्ही बसून आराम घेऊ शकता. तुम्ही तर तुच्छ म्हणून फेकून दिला, पण देवाला त्याचा वृक्ष करणे आहे, तो करतो. हे असं घडत असतं. तेव्हा आता हे थोडंसं अर्धा पाऊण तास तर ऐकावं लागेल तुम्हाला, इच्छा असो वा नसो. पण माणसाला प्रत्येक दिवस प्रत्येक कार्यक्रम काही ना काही शिकवत असतो. जन्मभर प्रत्येक माणूस विद्यार्थी आहे. मी जरी असलो, बोधे बाबा आहेत, विद्यार्थीच आहो आम्ही सगळे. आणि तुम्ही आमचे शिक्षक आहात. तुम्ही म्हणजे समाज. समाज आम्हाला विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असतो, आमची महाराज लोकांची. तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवता. आम्ही असं वागलो, पुन्हा असं वागू नका हे तुम्ही आम्हाला शिकवून देता. म्हणून तुम्ही परीक्षक आहो, आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत. जे एकची नव्हे एक सरे दोघा दोन्ही पण नाही पुरे प्रकृतीपुरुष एक सारखे. कारण विवेचन आहे प्रकृती पुरुषाचं. ज्ञानोबारायांनी पहिल्या अवैध जगाचं कारण देवदोवी सांगितलं. त्या देव सत्य आहे, देवी कल्पित आहे. असत्य नाही, कल्पित. म्हणजे चुलत भाऊ, भाऊ की कल्पित भाऊ, कल्पित भाऊ. मामे भाऊ, भाऊ की कल्पित भाऊ, भाऊ सक्का. हे भावात चालेल. देवीचं सांगतो. एखादी बाई सांगेल काय की हा माझा चुलत नवरा आहे? बोला, चुलत भाऊ असतो की चुलत नवरा असतो? कल्पिताचा अर्थ कळाला? त्याप्रमाणे दुसऱ्या ओवीत कल्पित व्यवस्था आहे, तिसऱ्या ओवीत व्यवहार्य आणि अव्यवहार्य दोन अवस्था सांगितल्या. व्यवहार्य प्रकृती आहे, पुरुष अव्यवहार्य आहे पण साक्षी आहे. आणि आता या चौथ्या ओवीत त्यांचं स्वरूप सांगतात. त्यांचं म्हणजे त्यांचं आणि तिचं, त्याचं आणि तिचं हे नेहमी समजत जा. प्रकृती आणि पुरुष, देव आणि देवी. आता त्याचे 9 प्रकार सांगतो मी तुम्हाला. ती कशी आहे, हा कसा आहे? सत नाही, असत नाही, सत नाही, भिन्न नाही, अभिन्न नाही, भिन्नाभिन्न नाही, सावयव नाही, निरवयव नाही, सावयव निरवयव नाही. झाल्या 9. झाल्या. आता ह्या ज्या 9 कक्षेत न बसणारी अशी ही देवी आणि 9 कक्षेत न बसणारा असा हा देव. आता याच्यात या माझ्या बोलण्यात देवी जड सिद्ध झाली, बुद्धी जड आहे की नाही? या दोघांना एक म्हणावं तर एक नाही, 2 म्हणावं तर 2पणा पूर्ण नाही. तुमचं लग्न झालं, बायको केली, त्यावेळी मेहून आम्ही म्हणत होतो तुम्हाला, पण बायको मेली. आता मेहून राहिलं काय? आता 2 होते, 2 राहिले काय? 2पणा पूर्ण आहे म्हणावं तर 2 नाही. बरं, द्वैतापत्ती दोष आला तर काय होईल? आणि मुख्य म्हणजे अनिर्मोक्ष प्रसंग येईल ना. अनिर्मोक्ष प्रसंग म्हणजे 2 असत आहे म्हणावं तर 2 सिद्ध होणार नाहीत. म्हणून जे एकची नव्हे एक सरे दोघा 2 पण नाही पुरे, असं माऊली बोलली. हे दोघे 2पणानं पूर्ण आहेत? नाही. का? दोघं 2पणानं पूर्ण आहेत म्हटल्यावर 2 परमात्मा होतील आणि मोक्ष होणार नाही. नाही नाही, एक ब्रह्मावस्था आहे, मोक्षाची अवस्था आहे. 2 ब्रह्मावस्था होतील कशा? म्हणून नेहमी मनुष्याला जे करावं वाटते ते तिच्यामुळे वाटते. तुम्ही पिशवी घेता आणि भाजीला जाता. तुम्ही एवढी भाजी खाता का 50 रुपयाची? फक्त तुमच्याकरता जाता काय? नाही, तिच्याकरता जाता. कारण गृहिणी आहे ती, तिला स्वयंपाक करायचा आहे. तिला राहण्याकरता घर पाहिजे की तुमच्या एकट्याकरता पाहिजे? अस्तित्व काय आहे? तुमचं अस्तित्व जिच्यामुळे सिद्ध होते ती शक्ती. तुमचं अस्तित्व जिच्यामुळे सिद्ध होते तो नवरा, तो गृहस्वामी. पण ही गृहिणी ना, तिच्यामुळे होते ना. जगदंती पातः पूज्य व्यवहार सर्व तीच करते. आता तुम्ही नाहीला जर एकादशी करता, घरी बाहेर काय खाता पिता तुमचं तुम्हाला माहीत, पण ती बिचारी घरात आहे, प्रामाणिकपणे एकादशी करते. पौष रविवार आहे, पूजा ती करते. सूर्याची पूजा ती करते. तुम्ही करता काही? माणूस करतो का काही? फक्त वारकरीतला ती एकादशी करतो, बाग काही नाही करत.
बाकी वर्षभराचे जेवढे सण बिण असतील, काय असतील, पूजा अर्चा कोण करते, याकरता सर्व व्यवहार, याचा स्पष्ट अर्थ आहे, ती असली म्हणजे तिच्या सत्वगुणामुळे माणसाला परमार्थ करावा असा वाटतो. ती आहेच, आणि तिच्यात गुण आहेत तीन. सत्वगुण तिच्यात असेल तर माणसाला परमार्थ करावा असा वाटतो, आणि हा पूज्य व्यवहार आहे. रजोगुणामुळे संसार करावा असा वाटतो, आणि तमोगुण असेल तर निषिद्ध व्यवहार करावा असा वाटतो. याला अपूज्य व्यवहार म्हणतात. आणि तिला जर सोडलं तर मनुष्याला काही करावंसं वाटत नाही. प्रेरणा देणारं कोण? दोघांची अपेक्षा व्यवहाराकरता, आणि दोघांचं मिळून हे जग झालेलं आहे. परिणाम नाही, हा गडबड नका करू. म्हणून तिचं जग आहे असं म्हटलं तर मध्ये तो आहे, आणि त्याचं जग आहे म्हटलं तर मध्ये ती आहे. जसं व्यवहारामध्ये हा बापाचा मुलगा आहे, हा या पुरुषाचा मुलगा आहे, इतकं म्हटलं तरी आईचा संबंध आला. हा आईचा आहे नाही म्हणावं लागत, बापाचा आहे म्हटल्यावर आई वाचून झालाच नाही, तरी बापाचा संबंध असतो. पण व्यवहार असा आहे की मुलगा बापाचा आहे असं म्हणणं शोभते, आईचं आहे असं म्हणणं शोभत नाही. आईचाही आहे पण शोभत नाही. ब्रह्मापासून जग झालं असं म्हणणं शोभते, पण प्रकृतीपासून जग झालं असं म्हणणं शोभणार? काय सार गोष्ट आहे. यांना एकही म्हणता येत नाही, दोनही म्हणता येत नाही. शेवटी ज्ञानोबरायांनी या बाबतीत कानावर हात ठेवले आणि म्हणतात काही नेणो. आता काय सांगू बाबी, असेल नसेल. साधू संतांचं कानावर हात ठेवले. कानावर हात ठेवला यावरून दोघे जरी साकार स्वरूपावर प्रगट असले तरी यांचा अनिर्वचनीय संबंध सिद्ध होतो. झालं की नाही. एका माणसानं बायकोचा ड्रायव्हर दिला, टाकून दिली. आता ती बाई आहे, ती टाकून दिली ना, तिनं दुसरा नवरा केला की न केला हा वेगळा प्रश्न आहे, पण कुठे बाजारात भेटली. आता हा तिच्याकडे पाहिली, माझी बायको म्हणता येत नाही कारण ड्रायव्हर दिलेला आहे. पण एका मित्रांनी विचारलं, का रे हे तुमचंच कुटुंब ना? हो रे बुवा होतं, पण माझंच कुटुंब. बरोबर आहे नाही म्हणणार, पण होतं म्हटल्याशिवाय राहील काय? म्हणजे वस्तुस्थिती काय? कैसी सुखाची आडुकी जे दीनपणे मिळते, की निदितीची कौतिकी एक पण फुटो. यांना एक म्हणता येत नाही, दोन म्हणता येत नाही. म्हणजे अनिर्वचनीय संबंध सिद्ध आहे. त्याच्या खालचं सांगू का तुम्हाला, कारण ते गुरुजीचं श्रवण आहे. एका माणसानं बाई ठेवली, बायको आहे काय तुमची? तुम्ही मेल्यावर कुंकू पुसेल काय तिचं? मंगळसूत्र तोडावं लागेल का? नाही तर काय तोडा? राणा मंगळसूत्र घालत असतात का? नाही, दुसरं काही काही घालतात. तोडावं लागेल का? अनिर्वचनीय संबंध सांगतो. तुम्हाला तिच्यापासून मुलगा झाला, तुमची बायको नाही, आता मुलगा कसा झाला? मग तुमची ती कोण? नाही म्हणावं तर तुमचा मुलगा झाला, बायको सिद्ध झाली. बायको म्हणाल तर तुमचं कुंकू नाही. याला अनिर्वचनीय ख्याती असं म्हणतात. कळलं? हा दृष्टांत गुरुजी असेच आहेत, त्याला काही इलाज नाही. त्याच्याशिवाय तुमच्या टाळक्यात येत नाही आहे. लक्षात आलं ना. अनिर्वचनीय संबंध. कैशी सुखाची आळुगी दिनपेनी मिळून की नेतिची कौतिकी एक पण फुटो. भोगता भोग्य भावाला प्राप्त होऊन भोगण्याचा कसा छंद लागला पुरुषाला काय कळेल? देव आणि देवी म्हणजे प्रकृती पुरुष यांच्यात दोनपणा असूनही दोघे मिळून परमार्थता एकच सिद्ध होतात. शंकराची पिंड दोन आहे का? पार्वती वेगळी आहे का? एका पिंडाची स्थापना केली की साळुंकाचं पार्वती आहे. दोन नाही, पण राधाकृष्ण सीताराम दोन करावं लागतात, कारण ते देवदेवी नाही आहेत, प्रकृती पुरुष नाही आहेत. जरी हे भोगता भोग्य भावाला प्राप्त झालेलं असलं ना, तरी पारमार्थिक एक पण कौतुकानं देखील फुटू देत नाहीत. म्हणजे नाटकापुरतंही नाही, म्हणजे बिघडू देत नाहीत. मग आता आपला जो बुद्धीचा संबंध आहे ना, आत्म्याचा आहे, आत्मा बुद्धीला बिघडू देत नाही की बुद्धी आत्म्याला बिघडू देत नाही? सापेक्ष दोघांची गरज आहे की नाही? आत्मा एकटा राहू शकतो, पण हा आत्मा आहे हे बुद्धी वाचून कळेल काय? नाही. बरं, बुद्धी एकटी राहू शकते काय? सिद्ध होऊ शकते का? नाही ना. बुद्धी आत्म्या वाचून एकटी राहते नाही, सिद्ध होतही नाही. आत्मा बुद्धी वाचून एकटा राहील पण सिद्ध होत नाही, बुद्धी सिद्ध करते.
म्हणजे परस्परावर अवलंबून झाले की न झाले. हे दिसतात दोन पण तात्विक एक आहेत. जसे दोन मित्र असतात, दोघांचा जीव एक असतो, खरे मित्र बरं. आणि पती पत्नी असतात, हे दोन दिसतात पण एक असतात. पण बहीण भाऊ दोन दिसतात एक नसतात. पिता पुत्र दोन दिसतात एक नसतात. मी तुम्हाला प्रक्रिया सांगतो. जिला पती वाचून स्वतंत्र मनच नाही तिला पतिव्रता म्हणतात. स्वतंत्र मनच नाही तिला खरी पतिव्रता. आणि चाकर धान्याचं, देवभक्ताचं, गुरु शिष्याचं मन एक असावं. शिष्य असो पुत्र असो. काय सांगा आता, तीन प्रक्रिया लावून घ्या तुम्ही. स्व स्वशी अभिन्न असणे. स्व स्वशी अभिन्न. तुमचा आत्मा ब्रह्मरूपायना अभिन्न आहे ना, स्वशी इजनेस अभिन्न आहे. एक. बहीण स्वशी भिन्न आहे, भाऊ स्वशी भिन्न आहे, पण बायको स्वशी बोला भिन्न आहे, अभिन्न आहे. भिन्नही नाही ना भिन्न नाही, भिन्ना भिन्न आहे. इथे फसलं. स्व स्वशी आपण आत्म्याशी अभिन्न आहो, पण पुरुष बहिणीशी भावाशी निश्चित रूपानं भिन्न आहे. पण पत्नी भिन्न म्हणा होतं, भिन्न नाही. दोघांचा प्राण एक झालेला आहे. म्हणजे अन्नमय कोशापासून तो आनंदमय कोशापासून एक झालेला आहे. त्याच्यामुळे भिन्न म्हणता येत नाही. अभिन्न म्हणावं तर ती जेवल्यावर याचं पोट भरत नाही. म्हणजे काय, म्हणजे भिन्ना भिन्न आहे. कळलं की नाही. ह्या तीन प्रक्रिया आहेत. कल्पित भिन्नता असते, वास्तव भिन्नता असते. ज्ञानोबराय आणि निवृत्तीनाथ हे गुरु शिष्य आहेत. ही कल्पित भिन्नता आहे की तात्विक भिन्नता आहे. कल्पित. कल्पित. गुरु शिष्याची पती पत्नीची जी भिन्नता आहे ना, असले तर कल्पित आहे, वास्तव नाही. म्हणजे दिसतात दोन पण असतात एक. त्याप्रमाणे हे प्रकृती पुरुष दोन दिसतात परंतु एकच आहेत. आणि तो एकपणा विनोदानेही मोडू देत नाहीत. विनोदानेही नाही. नेदी ती कौतिकी एक पण फुटो. माऊली म्हणते विनोदानेही एकपणा फुटू देत नाही. प्रकृती पुरुषाचा नाही, पुरुष प्रकृतीचा नाही. हा ठायवरी वियोग वेडे जे बाळ जगावडी विआली परी न मोडे दोघुले. पण हे प्रकृती आणि पुरुष कार्यरूपानं प्रगट झाले. हे जगा एवढं लेकूर त्यांना झालं, पण त्यांना वियोगाची नेहमी भीती वाटते. वियोगाची भीती कोणाला वाटते भाऊ? हां, पिता पुत्रात वियोगाची भीती आहे कोणाला? कोण्या पुत्राला जगात असं वाटलं आहे की बाबा माझा बाप न मरो वियोग होईल? पाटील वाटते? पोरं तर वाट पाहतात, बुडा कधी जाते, चावी कधी येते. हो आहे वियोगाची भीती. पुता पित्र आणि आहे नाही, बहीण भावात आहे. भीती कुणात आहे? वियोगाची भीती आहे पती पत्नीत. बरोबर आहे. आता पतीला वियोगाची भीती जास्त आहे की पत्नीचं? याचं उत्तर द्या की तुम्ही अमृतवानो तुम्हाला समजला. बोला कोणाला भीती आहे? दोघांना आहे काय? अरे ती मेली तर दुसरी करता येईल, पण हा मेला तर तिला दुसरा नाही करता येत. कुंकू पुसण्याची भीती आहे. हो, रोग आहे, म्हातारा आहे, डंगरा आहे, सगळं आहे, पण कुंकू आहे. समजलं? करता येईल. भीती कुणाला आहे? वियोगाची. प्रकृतीला. कारण प्रकृती सिद्धच होणार नाही ना. सिद्ध कुणामुळे झाली? याकरता हा ठायवरी वियोग वेडेचे बाळ जगा एवढे विआली परी न मोडे दोघुले. पण ही प्रकृती आणि पुरुष कार्यरूपानं प्रगट झाले तरी वियोगाची भीती वाटते हिला. जगा एवढं बाळ आहे, हे प्रसवूनही दोन पण नाही. नाही तर नियम असा आहे, अत्यंत प्रीती असणारे पती पत्नी 2-3 वर्षानंतर लेकरू झालं की बाईचं अर्ध प्रेम नवऱ्यावरचं पोराकडे जाते. हा निसर्ग आणि नियम आहे. जोपर्यंत लेकरू होत नाही तोपर्यंत तिला ब्रह्म म्हणजे नवरा म्हणजे ब्रह्म आहे, पण मग अर्धब्रह्म आहे. मग अर्धब्रह्म आहे की नाही? पर पुरुषाचं तसं आहे की नाही? बापाचं तसं आहे की नाही? तर तुम्ही बापाचं आमच्याकडे. हां नाही म्हणजे विचार तर हाच करावा लागेल की तिच्याकडे जर टाकता सगळं तुम्ही मोकळे राहता. म्हणून याचा विचार करत जा. दोनपणा बिघडू द्यायचा नाही. याचं कारण जगत प्रकृती पुरुषापेक्षा वेगळं नाही नाही नाही. ती अज्ञान आहे.
कोण? प्रकृती. म्हणून तिला वियोगाची भीती आहे, पण हा सज्ञान आहे, याला वियोगाची भीती नाही. याला माहीत आहे की वियोग कधी होणेच नाही. वियोग होईल कसा? जाईल कुठे? कुंकू रूपानं मी आहे, मंगळसूत्र रूपानं मी आहे, कुठे जाणार नाही. ती माळ रूपानं आहे का तुमच्याकडे? कोणत्या लक्षणानं आहे? पतीचं कोणतं लक्षण आहे तुमच्याजवळ? पत्नीजवळ कोणतं लक्षण नाही पतीचं? ह्याचा कधी विचार केला आहे का? अज्ञानी जीवन जगू नका. प्रकृती पुरुषापेक्षा जगत वेगळं असतं तर याला भीती असती. आहे का भीती? आता काय यादवाचं पोरे गोप्या भला, कालच मला सांगितलं, लहान थोर अवघी माळली खेळची ओढून गेला. काही परिणाम आहे का? काही परिणाम नाही. का? भीती याच्याकरता नाही, आपल्या वारकऱ्याच्या दृष्टीनं प्रकृती पुरुष आणि जगत हे तीन नाहीत, एक आहे. जे जे दृष्टी देसे ते ते हरिरूप. म्हणजे परमात्म रूपच ती आहे, परमात्म रूपच तो आहे. म्हणून त्यांचं बाळ म्हणजे जगत हेही परमात्म रूप आहे. संपलं की नाही? याच्याकरता वियोगाची भीती नाही. जगातील नाम रूप प्रकृतीचं आहे, नाम रूप प्रकृतीचं. आस्ती भाती प्रिय पुरुषाचं आहे, ब्रह्म आहे. ब्रह्माची लक्षणं आस्ती भाती प्रिय सगळ्याला माहीत आहे. त्यानं मला म्हणतात, हे वियोगाला का भितात? वियोगाला याकरता भेतात, दोन पडा मोडू दिला तर तिसरं जगत सिद्ध होईल आणि वेदांत त्याचा वेदांत सिद्ध होणार नाही. तिसरं सिद्ध करता काय? बोला. ड्युॲलिटी कबूल नाही आपल्याला. द्वैत जर कबूल नाही तर तिळ कसं कबूल आहे? तुमच्या घरात तुमचे दोन लेकरं आहेत, तुमचं लेकरू आहे, वेगळं आहे का तुमच्यापेक्षा? पण पाहुणा आला त्याचं लेकरू आहे, वेगळं आहे की नाही? लेकरू तेही आहे, लेकरू तुमचंही आहे, पण पाहुण्याचं लेकरू वेगळं आहे. पण तुमचं लेकरू वेगळं नाही, ते दिसते वेगळं पण आहेत एक. तसं जगत दिसलं तरी सिद्ध होत नाही. मग जगत दिसते की जग आहे? आता जग आहे म्हणून दिसते काय? आहे, पण ते मोजायला गेले तर तीन नाही दोनच आहे. नवरा बायकोन लेकरू किती झाले? पण मोजताना 1 2 3 नाही, 1 2 दोनच. प्रकृतीवरच कारण लेकरूच्या पोटात आहे. द्वैत सिद्ध होते वेदांताजवळ. नच प्राण संज्ञान पंचा निरामेन वा सप्तधातुर्न वा पंचकोशा. कसं सिद्ध होईल? चिदानंद रूप शिवहम म्हटलं द्वैत सिद्धच होत नाही. याचंच नाव विवर्तवादच आहे. दिसलेली वस्तू खरी नसते तरी सिद्ध झालेली वस्तू खरी असते. जगत सिद्ध होत नाही नाही नाही. दिसलेली वस्तू, दिसलेलं स्वप्न सत्य आहे. मग दिसलेलं जगत सत्य कसं आहे? पण दिसल्या वाचून राहत तुम्ही काहीही करा ना, स्वप्न पडेल, ते दिसेल. दोघांचा विचार करा, एकच सिद्ध होते. तेवी जियेची तत्वता शिवची लाभे वास. तीन दिसतात, दोन सिद्ध होतात आणि विचारानं एकच उरतो. शिवकेवलोहम. प्रकृती वेगळी सिद्ध होत, प्रकृती दिसल्या वाचून राहत नाही, जगत दिसल्या वाचून राहत नाहीत. तीन आहेत असं वाटते पाहिल्यावर. विचारांती दोन आहेत आणि सूक्ष्म विचारांती शिवकेवलोहम एकच आहे. दोन सिद्ध होत नाहीत. भगवद्गीतेत याला क्षर रक्षण आणि उत्तम पुरुष असं म्हटलेलं आहे. वेदांत शास्त्रात यांना कार्याध्यास, कारणाध्यास आणि अधिष्ठान असं म्हटलं आहे. आता प्रकृती, बरं, जग हे बाळ धरलं तर कार्याध्यास, प्रकृती म्हणजे कारणाध्यास आणि पुरुष म्हणजे अधिष्ठान. म्हणजे अधिष्ठानी आहे, कारणाध्यासही आहे, कार्याध्यास आहे. अधिष्ठानाच्या शोधाकरता प्रथम जगताचा शोध घ्यावा लागेल. बिंब प्रतिबिंब उद्या परवा सांगितलं. आरसा हाती आहे, बिंब आहे. प्रतिबिंब पडलं, त्याचं प्रतिबिंब नष्ट करायचं असेल तर बिंब नष्ट करावं लागेल, बिंब नष्ट करायचं असेल तर आरसा हातातला टाकावं लागेल. अधिष्ठानाच्या शोधाकरता प्रथम जगताचा शोध करावा लागेल.